उलवेकर, उपाध्यक्ष संदीप पाटील, कार्याध्यक्ष दीपक शेलके, खजिनदार अमित कडव, सहखजिनदार कैलास पाटील, आयोजक गुड मॉर्निंग 40+ वलप आदे वलप विभाग परिवार, ठिकाण टेंबोडे, भव्य मैदान। सामन्याचा अतिशय दमदार आयोजन पाहायला मिळतोय आणि याच मैदानावर ठाकुर का बल्ला काफी बढ़िया बोला था। आणि सामन्याला तो सुरुवात, कोण किती पॉइंट मध्ये आहे, कोण किती रँकिंग मध्ये आहे, त्याचा सर्व लेखाजोखा आपल्याला पाहायला मिळेल। स्ट्राइकला महेंद्र, नॉन स्ट्राइक एंडला आपण फलंदाजीसाठी पाहतोय। पहिला चेंडू, ओ सुंदर प्लेसमेंट पाहायला मिळाली। अप्रतिम क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं। गोलंदाज मात्र दमदार, खेळपट्टी मात्र अतिशय अनुकूल आहे। गोलंदाज निलेश वलवली संघाकडनं फलंदाजीसाठी आलेत। तर गोलंदाज आपण पाहतो सुमित 11 पडगे। पुढचा चेंडू या षटकातील पुन्हा एकदा एस्ट्यांच्या अतिशय जवळ जाणारा चेंडू, फलंदाजाला समजला नाही, बीट होतो फलंदाज। अप्रतिम गोलंदाजी, पॉवर प्ले 5 षटकांचा सामना असेल। पॉवर प्लेचे षटक हाताळताना सुंदर अशी गोलंदाजी निलेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। धावा येणं महत्वाचं आहे, धावा दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचे आहेत, कारण ही स्पर्धा अतिशय महत्वाची आहे। पुढचा चेंडू, चेंडू हाताला ब्रश करतोय सिव्हिल इंजिनियर संतोष भुईर यांच्या, आणि झेल जमिनीला दान मिळतोय फलंदाजाला जीवनदान। पहिलं षटक प्रगतीपटावर दोन्ही फलंदाज वलवली संघाकडनं आपण पाहतोय। सुमित 11 पडगे, त्रिवेणी 11 वलवली आणि सुमित 11 पडगे। षटकातील पुढचा चेंडू पाहूया। पुन्हा एकदा आता मात्र अराउंड द कार्पेट आणि चेंडू सीमा पार आलाय, पहिला चौकार। सुंदर अशी सुरुवात पाहायला मिळाली। श्री गणेश केले चौकारानं स्पर्धेमधला पहिला चौकार। संघाची धावसंख्या धावपुकार लागतो ती मात्र 4 ने वाढून 6 झालेले। अप्रतिम क्रिकेटचा दर्जा, अप्रतिम खेळ, पॉवर प्लेचं पहिले षटक 30 यार्ड सर्कल पाहायला मिळतोय। 2 क्षेत्ररक्षक फक्त सीमारेषेलगत, 9 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये। दरम्यान निलेशच्या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढेल महेंद्र पाटील। आणि चेंडू मात्र दिशा सोडून जातोय आणि हा मिळालाय वाईट प्लस चौकार। टोटल 5 धावा, 55 इशारा, म्हणजे अतिरिक्त बोनस पाहायला मिळाला आहे, तो मात्र पडगे संघाच्या माध्यमातून वलवली संघाला। दरम्यान षटकातील पुढचा चेंडू आणि आता मात्र सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू, त्रिफलाचीत, फलंदाज बाद, निलेशला मिळतो सफलता, संघाला मिळतो सफलता। 1 गडी बाद, त्रिवेणी स्पोर्ट्स वलवली टीम स्कोर झालाय तो मात्र 11 धावा।
काल मात्र जबरदस्त समालोचनाची धुरा सांभाळली ते मात्र दिनकरजी बारसे, प्रीतम पाटील, सत्यवान म्हात्रे आणि सर्व समालोचक मित्र आपलं सहर्ष स्वागत. प्रीतम पाटील अध्यक्ष आहेत पण प्रीतम पाटील सरांचा आवाज आणि पडगा मला जर कोणी पहिला दाखवलं असेल तर प्रीतम पाटीलने पडगा प्रीमियर लीगमध्ये. तर विनंती असेल दोन्ही संघांचे 12वे खेळाडू आपण सामाजिक कक्षी संपर्क करा. फलंदाज प्रवीण कुमार, पुढचा चेंडू अप्रतिम परंतु पुन्हा एकदा पंचांचा खरा चेंडू शहरा सत्यवान सरांचा हा खरा चेंडू अवंत धावसंख्येवर एक गडी बाद धावसंख्या 12. अतिशय दमदार असे समालोचक वयवर्ष. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार अफेल आणि आता मात्र क्षेत्ररक्षकाला पाहावं लागतं चेंडूकडे. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय त्रिवेणी 11 वरवली संघाला अगेन्स्ट सुमित 11 पडगे संघाच्या खेळत असताना. एक षटकाची झाली समाप्ती, एक गडी बाद संघाची धावसंख्या धबकार लागतोय ती मात्र 14 धावा. दिनकरजी बारसे सरांना जवळजवळ 30 ते 35 वर्ष समालोचन क्षेत्रामध्ये दिलीत आणि प्रीतम पाटील अतिशय प्रामाणिक आणि लहान असल्यापासून त्यांचं समालोचन ऐकतात आणि आमच्या कानाला आज मात्र वडिलांप्रमाणे असणारे दिनकरजी बारसे यांचा आवाज घुंगणार त्याच्यात काय शंका नाही. गुरुतोची देव ऐसा ठेवी भाव, सद्गुरू जवळ काय वाणू. गुरुने दिली विद्या, पहिलं नमन माझे माता पित्याला, जन्म दिला त्याने आम्हाला. दुसरं नमन माझे गुरु वंदनांना, शिक्षण दिलं त्याने आम्हाला. आणि तिसरं वंदन माझे या समालोचन क्षेत्राला मार्ग दाखवला आहे आणि प्रगती केली. त्यामुळं सर्वांचा मी शतश आभार मानतोय. हे स्पर्धेसाठी आपण मला संधी दिलीत आणि आपल्यातील एक घटक मानून घेतला त्याबद्दल सर्व कमिटी मेंबर्स आणि आदय वलभ विभाग प्रीमियर लीगच्या वतीने सर्वांचा मी मनापासून धन्यवाद मानतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये होतोय परिवर्तन. दोन्ही साईडनं एंड आहे. सुभाष ठाकूर पडगे यांनी क्षेत्ररक्षण लावल्या. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे. हॅलो. त्याच्यानंतर आमचे कमलाकर दादा पाटील आपण सुद्धा अप्रतिम चेंडू पॉईंट क्षेत्राकडे बघा काय जैविध्यमान क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. वा, हीच तर 40+ कॅसियत आहे. 40+ झाल्यानंतर नजर कमी होतोय, चेंडू समोरनं आला तरी दिसत नाही, परंतु इथे मात्र प्रॅक्टिसचा दर्जा आणि रेग्युलर प्रॅक्टिस करत असल्या कारणामुळे चेंडू मात्र फुटबॉलसारखा दिसतोय आणि हाताला स्पर्श करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण, एक गडी बाद आणि एक षटक आणि गाजूंच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवर स्कोअर झाला आहे 15 धावा. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू सुधीरजी आगलावे यांच्या माध्यमातून पण आपण गेल्या वर्षी पाहिली स्पर्धा, यावर्षी पण त्यांच्या लवकरच स्पर्धा भेटीला येईल. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा पॉईंट क्षेत्र तो क्षेत्ररक्षक. वाह, काय दमदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. अप्रतिम जबरदस्त क्षेत्ररक्षण. दोन्ही चेंडू त्यांच्याकडे आले आणि दोन्ही चेंडूला शंकुनाथ बुवा पडगेकर यांचे चिरंजीव दादू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. ओ
ब्लॉकचा मारा ब्रह्मास्त्राचा वापर अप्रतिम चेंडू बीट केला चेंडूने गुडनेस पाडू चेंडू पडल्यानंतर गुडघ्यापासून खाली राहिला उडला नाही अप्रतिम गोलंदाजी उमेश भोईर खिडूकपाडा सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळतोय दरम्यान पुढचा चेंडू या षटकातील पुन्हा एकदा अराउंड कार्पेट स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू खेळून काढलाय क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त सिंगल संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकतोय 1 गडी बाद 1 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवर स्कोअर झालाय 17 धावा उमेश यांचा पुढचा चेंडू बघूया प्रवीणसाठी परतोय पुन्हा एकदा हलकासा पेस प्लॅन पाहायला मिळालं क्षेत्ररक्षक चेंडू नेणार चेंडू उचलणार तोपर्यंत मात्र इथे धोक्याची घंटा काही गरज नव्हती धावायची काही गरज नसताना धावले आणि आता मात्र स्वतःची विकेट बहाल करून बसलेत ते मात्र फलंदाज प्रवीण दुसरा हादरा त्रिवेणी स्पोर्ट्स वलवली संघाला हॅलो याच्यानंतर आपल्या पडघे गावचे हे उत्कृष्ट व्यक्तिमत्व दमदार व्यक्तिमत्व आणि ज्यांचं भावी नगरसेवक म्हणून आज गणना केली जाते ते सन्माननीय योगेश त्रिंबक भोईर पडघे यांच्याकडून या स्पर्धेसाठी पाहिले तर 3,000 रुपयाचं डोनेशन प्राप्त झालेलं आहे त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभारी आहे त्याच्यानंतर पाहिलं तर आपण हा मंडप पाहतो त्याच्या मंडपाची सजावट आमचे सन्माननीय शरददादा भोईर यांच्याकडनं केली गेलेली आहे त्यांचंसुद्धा मनपूर्वक आभारी आहे त्याच्यानंतर आपण लाईव्ह स्पर्धा पाहतो आणि लाईव्ह स्पर्धाचं आयोजन आमचे सन्माननीय चंद्रकांतदादा पोपेटा सुकापूर यांनी ती प्रस्थापित केलेली आहे त्यांचंसुद्धा मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत आहे आणि आपण जी 1 नंबर आणि 2 नंबरची ट्रॉफी पाहतो अतिशय चमचमीत अशी ट्रॉफी आहे ही ट्रॉफी आपल्याला इथे बहाल केलेली आहे आपले सन्माननीय सूर्यकांतदादा मस्कर टेंबोडे यांनी ती आपल्याला बहाल केलेली आहे त्यांचंसुद्धा सहर्ष स्वागत आहे ओ टू आपले सागर पाटील हॅलो धन्यवाद दिनकरजी बारसे सर तर गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं सांगित तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी दमदार असा गोलंदाज सुभाष ठाकूर सॉरी संतोष भोईर आहे पुढचा पहिला चेंडू आणि चेंडू A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार साधावा आणि या 6 धाब्याने संघाची धावसंख्या त्रिवेणी 11 वलवली संघाची पोहोचतोय ती मात्र स्कोअर कार्डवर 24 धावा शिवम जितेकर यांचं आगमन झालेलं आहे सरसे स्वागत एक लेदर आणि नक्कीच सागर पाहिलं तर आपण पाहतो की आपण गोलंदाज संतोष भोईर स्वतः संघाचे कर्णधार संघ मालकसुद्धा आहेत आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी हाताळली पहिल्याच चेंडूवर जो षटकार मारला तो गोलंदाज फलंदाज खूपच बहादर पाहतो आपण त्रिवेणी 11 वलवली संघाचा आणि इथे माहीत पडेल की आपल्याला वलवली संघाने प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी का स्वीकारली तर त्यांना माहीत आहे की वातावरण जरी दमट असलं तरी आपल्याला कुठेतरी चांगल्या प्रकारचे जास्तीत जास्त धावांचा कसा उल्लेख करता येईल आणि त्या हिशोबाने त्यांनी नक्कीच फलंदाजी स्वीकारली आहे आणि या 6 धावेनंच आपण धावफलकावरती एकूण स्कोअर पाहिला तर हॅलो तर आमच्या माहितीसाठी एक सुधीर आगलावे जबरदस्त स्कोअरिंग आणि त्याने सांगितलं आहे की संतोष भोईरने काल पहिली मॅच खेळलेत त्याच्यामध्ये 9 रन देऊन 2 विकेट त्यांनी प्राप्त केलेत आणि आज मात्र बघूया पहिल्या चेंडूवरला षटकार जबरदस्त फलंदाजी प्रदीप पाटील आल्या मात्र आपली हुकूमत आपली दहशत दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये वलवली संघाचा एक जबरदस्त खेळाडू षटकाची पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि चेंडू आलाय बॅट टू बॅट AK-47 शेरान दुसरा षटकार प्रदीप पाटीलच्या बॅटमधून मात्र दुसरा षटकार संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकली स्कोअर कार्डवर स्कोअर झालाय 30 धावा 2 बाद त्रिवेणी 11 वलवली संघ 30 जसा मुळशीचा बकासूर तसा मात्र क्रिकेटमधला वलवलीचा बकासूर प्रदीप पाटील उर्फ पाप्या सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळतोय
तर राजेजी कातर मधल्या फलीतील खेळाडू नेहमीच अजून जर 2 षटकार जर दिले संतोषजी भोईर यांनी म्हणजेच सागरदादा संतोष भोईरला सुवर्ण संधी आहे पहा. अजूनही 2 षटकार मारले तर आमचे सन्माननीय राजेश काथारा यांच्याकडून आपल्याला 1000 रुपयाचं बक्षीस मिळेल. नक्कीच आपण षटकार मारून द्या आणि 1000 रुपये घ्या. पहिले पैशाला किंमत द्या. गोलंदाज बॉलर संतोष भोईर आपल्याला सुवर्ण संधी आहे. 2 षटकार अजून दिले आपण तर आपल्याला 1000 रुपयाचं बक्षीस आपले सन्माननीय राजेशजी काथारा यांच्याकडे मिळणार आहेत. पाहूया षटकातील पुढचा चेंडू संतोषजी भोईर गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. आत्ताचा चेंडू 2 चेंडूवर 2 षटकार जरूर लगावले प्रदीप पाटीलने, परंतु मात्र कमबॅक हे काय असतं, वापसी काय असतं त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपला चेंडू ठेवला, थोडासा चेंडूचा वेग गती कमी केली आणि चेंडू मात्र निर्धाव स्वरूपामध्ये. सागर पण अजून संधी आहे संतोष. पुढचा चेंडू या षटकातील पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. आत्ता मात्र ऑफस्टंपला सोडून जाणारा चेंडू पंच सत्यवानजी काकडे सरांचा इशारा आला. हा स्क्वेअर मारा, अतिरिक्त बोनस, अवांतर बोनस. संघाची धावसंख्या 2 बाद 10 धावा झाल्या. त्या मात्र त्रिवेणी स्पोर्ट्स वलवली संघ 31. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार बघूया. झेल आहे की, आणि इथे मात्र मिळालं जीवदान. या फलंदाजाला मिळालं जीवदान. मेलेला कोंबरा जिवंत झालाय. गाजवी मैदान, मिळालं जीवदान. आत्ता मात्र खरोखरच संधी हुकलेली आहे. तर बघूया, महेशजी पाटील पण सांगतात की संधीचं सोनं करायला पाहिजे होतं. आणखीन 2 चेंडू आहेत, अजून संधी आहे. बघूया संतोषजी भोईर की प्रदीप पाटील काय करतात. पुन्हा एकदा ब्लॉकॉलचा मारा, त्या माऱ्याला मात्र खोदून काढलाय. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं करताना दिसतंय, पण बॅकअप मात्र मिळत नाही. बघूया एकी दरम्यान दुहेरीमध्ये होताना दिसतोय का, परंतु बॅकअप चांगला मिळाला आहे आणि फक्त सिंगल. आत्ता मात्र 2 घेतल्यात. आत्ता मात्र या षटकातील काय चेंडू खेळ असेल. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडूवर 4-6-3-2 के निर्धाव पाहायला मिळेल. स्कोअर कार्डवर स्कोअर झाला आहे 2 बाद. त्रिवेणी स्पोर्ट्स वलवली टीम प्रथम फलंदाजी करत असताना 35 धावा धावफलकावर. पुन्हा अराउंड द कार्पेट चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर ना चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत धावा पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. श्री जयराम मस्कर सर टेंबोडे यांना विनंती करतो की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. हॅलो. त्याचबरोबर आपण या सर्व खेळाडूंच्या मध्ये टी शर्ट पाहतो, त्या टी शर्टसुद्धा आपल्याला संपादक केले. ते आदही वलप विभाग अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सन्मान्य संदीप शेठ पाटील व रुपेश उलवेकर यांच्यामार्फत सर्वांना इथे टी शर्टचं इथे आयोजन केलं आहे. त्यांचंसुद्धा मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभारी आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज व क्षेत्ररक्षक यांना जी सिरीज ट्रॉफी आहे ती ट्रॉफीसुद्धा आपल्याला इथं बहाल केलेली आहे. आपले स्वर्गवासी पाहिलं तर रविदादा पाटील यांच्या स्मरणार्थ आपले सन्माननीय प्रीतम शेठ पाटील पडघे यांच्याकडून ते आपल्याला इथे बहाल केलेले आहेत. त्यांचंसुद्धा सहर्ष आभारी आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो सामनावीरची ट्रॉफी. ही सामनावीरची ट्रॉफी आपल्याला बहाल केलेली आहे. वलपगावचे उत्कृष्ट व्यक्तिमत्व असणारे सन्माननीय सुनील शेठ पाटील यांच्याकडून ती बहाल केलेली आहे. त्यांचंसुद्धा हार्दिक आभारी आहे. त्याच्यानंतर पाहिलं तर आपण सर्व चेंडूंची व्यवस्था आपण ज्या चेंडूवर खेळत आहे तर चेंडूची व्यवस्था इथं आपल्याला इथं सपूर्द केलेली आहे. ते खारघरचे तालुका कमिटी अध्यक्ष सन्मान्य महेश शेठ भोईर यांनी ते आपल्याला इथे सुपूर्द केले आहे. चेंडूंची इथे उपलब्धता केलेली आहे. आता आणि त्याच्यानंतर आपण ती सायकल आज पाहणार आहोत, सिरीजसाठी ठेवलेली आहे. ती सायकल आपल्याला इथे उपलब्ध केलेली आहे. आपल्या जिल्हा उपाध्यक्ष रविशेठ भोईर कोळवाडी यांच्याकडून ती आपल्याला बहाल केलेली आहे. आणि
फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांनासुद्धा शूज ते आपले सन्माननीय नितीन काथारा आणि पाहिलं तर कैलास पाटील यांच्याकडून बहाल केलेलं आहे. ओटू आपले सागर पाटील. धन्यवाद सर. दीपक यांचा पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू बघा एनआरएच घेऊन जातोय. वळवली स्कूल कमिटीचे चेअरमन आणि पिस्तूल आरण्या सरपंच बैलाचे मालक दत्ताशेठ पाटील वळवली यांच्याकडनं सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. आपलं सरसे स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज पाहतात ते. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. चौथं षटक प्रगतीपटावर दीपक शेळके आलेत. आधीचे गोलंदाज दीपक शेळके, समोर फलंदाज मात्र प्रदीप. आणि हा चेंडू जोरदार पार बघा झेल खाली क्षेत्ररक्षक वेगाने येत आहे आणि झेल बाद. सुंदर असा झेल घेतलाय अप्रतिम. तसेच आपले सन्माननीय टेंभोरे गावचे उत्कृष्ट व्यक्तिमत्व असणारे सन्माननीय पांडुरंग भोईर आणि आपले सर्वांचे लाडके सन्माननीय के करव साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण अतिथी मंचावर यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. के करव साहेब म्हटलं तर क्रिकेटचे खूपच शौकीन आहेत आणि क्रिकेट म्हटलं की कुठेही असो त्यांची उपस्थिती खूप महत्त्वाची असते. आणि के करव साहेब आपण इथं आज आलेले आहात. आपलं विनंती आहे आपल्याला की आपण अतिथी मंचावर यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वागत करूया सकल जनांचे, स्वागत करूया मान्यवरांचे. स्वागतासाठी मंच हा सजला. आज आदय वल विभाग प्रीमियर लीग 6-16 गाजला. हेमंतजी पालकर आलेत. पहिल्या चेंडूवर कार्पेट खेळून काढलाय. सुरेख क्षेत्ररक्षण. त्रिवेणी स्पोर्ट्स वलवली संघाची धावसंख्या दबकर लागली ती मात्र 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आत्तापर्यंत स्कोअर पाहायला गेलं 39 धावा दापलकावर. स्कोरिंग मात्र जबरदस्त आहे. जनार्दन आगलावे यांचे सुपुत्र सुधीर आगलावे आपण पाहतो. अमित कडव साहेबांचं आगमन झालं. आपलं सुद्धा सरसे स्वागत. या गावामध्ये हरिभक्त पारायण सुद्धा आहेत. आपलं सुद्धा सरसे स्वागत. दमदार खेळ पाहायला मिळतोय. मान्यवर सुद्धा या स्पर्धेसाठी आहेत कारण मेगा फायनलचा दिवस. स्कोर मात्र जबरदस्त पाहायला मिळतोय. तर रुपेशजी भाऊ उलवेकर यांच्या माध्यमातून मी अनाउन्समेंट करतोय. याच्या पुढील होणारा सामना विहान काडेकर 11 वलप आणि रियांश 11 टेंबोडे दोन्ही संघांच्या संघटनांना विनंती असेल पण टॉससाठी संपर्क करा, रिपोर्टिंग करा प्लीज. विहान काडेकर वलप आणि शिवांश 11 टेंबोडे. षटकातील पुढचा चेंडू दीपकजी यांच्या हेमंतजी पालकरसाठी फिरतो आहे आणि हा चेंडू जोरदार प्रहार आणि चेंडू सीमा पार षटकार. 7 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. त्रिवेणी स्पोर्ट्स वलवली 3 गडी बाद. स्कोर गार्ड स्कोर झालाय 48. 5 षटकांचा सामना 48 धावा धावफलकावर. पाहायला गेलं तर जबरदस्त अशी रंगतदार लढत तुमच्या भेटीला आली. तर काल मात्र कुठल्या संघाने वर्चस्व गाजवलंय, कुठला खेळाडू पॉईंट्समध्ये अग्रेसर आहे ते मात्र आमचे दिनकर पासे सर तुम्हाला माहिती कळवतील. विहान खाडेकर 11 वलभ संघाचा संगणक आणि
शिवांश 11 टेंबोडे संघाचा संघनायक. सर तुम्हाला कार्ड पण पाठवला होता आणि मॅच काल आणि आज चालू आहे ना आपल्या इथे आपल्या ग्राउंड टेंबोडे ग्राउंडवर आजही वल विभाग म्हणजे 10 गावच्या मॅचेस चालू आहेत आपल्या गावात लीग चालू आहे लीग. तर आज बक्षीस समारंभ पण असणार आहे जरा भेट देऊन जा. येत होतं ना योजना ना नको आज झाले जा तुम्ही पण संध्याकाळपर्यंत या एक फेरी मारा. ऐका आयोजन खूप मोठं आहे आणि तर एक गावची लोक आहेत म्हणून बोललो गोलंदाजीसाठी आपण पाहतोय परग्याची अनमान शान आणि ज्या गोलंदाजावर भले भले फलंदाज थकतात असा गोलंदाज सुभाष ठाकूर. तर या गोलंदाजावर फक्त एकच पठ्ठ्या खेळू शकतो तो मात्र 2 चेंडूवर 2 चौकार मारणारा सागर पाटील. बरोबर ना सुभाष ठाकूर? अव्या हॅलो पुन्हा एकदा आता मात्र दिशा भटकल्या कारण रात्री प्रॅक्टिस भरपूर केलेली दिसते. वॉर्नअप भरपूर झाला त्यामुळे हात बरोबर फिरत नाही. तर प्रीतम पाटील सांगतील आम्हाला. सागर नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम पाटील तुमचं सहर्ष स्वागत करतोय. सागर जर सुभाषचा विचार केला तर सुभाष आणि पडगे टीम याचं समीकरण असं आहे की 80% टीम म्हणजे सुभाष ठाकूर आणि तो सुभाष ठाकूर आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. अतिशय वेगवान बॉल होता परंतु थोडासा स्टिकच्या लेफ्ट साईड जाणून बॉल वाईट दर्शवला अंपायरने. आता मात्र सुभाष ठाकूरचा विचार केला तर या सुभाष ठाकूरचा इतिहास क्रिकेटचा खूप मोठा आहे. म्हणजे यंगस्टर असताना 6वीपासून स्वतःचा क्रिकेट करिअर स्टार्ट केला आणि आता मात्र एवढ्या वर्ष क्रिकेट खेळतोय सुभाष ठाकूर. आतापर्यंत 4 वाईट टाकलेत कारण बॉल होता तो खूप वेग होता, सुरेश समजू शकला नाही. स्ट्राईक रोटेट झाली. आता मात्र स्ट्राईकला जातो तो म्हणजे हेमंत पालकर ज्याने कालचा दिवस गाजवला तोच हेमंत पालकर आपण पाहतोय. हेमंतकडे विविध प्रकारचे शॉट्स आहेत. कर्नाला स्पोर्ट्समध्ये सकाळी प्रॅक्टिस करून स्वतःला चांगलं सेट केलं आहे तोच हेमंत पालकर ऑन स्ट्राईक. चांगला चेंडू मात्र पुन्हा तेच घडलं आहे. लगातार 5वा हा वाईड आहे आणि वाईडमधून थोडंसं कन्फ्युजन क्रिएट करतोय फलंदाजासाठी. मात्र नुकसान कुठेतरी सुमित 11 पडगेसाठी सुद्धा होतोय. वेगवान बॉल मात्र जबरदस्त शॉट टायमिंग साधलंय. चेंडू ट्रॅव्हल करतोय षटकारासाठी 6 धावा. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 59. आता मात्र जो डॅमेज हवा होता तो डॅमेज मिळाला आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करणारा हा शॉट हेमंत पालकरच्या बॅटमधून आपण पाहतोय षटकार. आता मात्र चेंडू आतापर्यंत फेकलेत ते म्हणजेच 2 आणि त्याच्यामध्ये 5 वाईड आणि 1 षटकार म्हणजे 11 धावसंख्या 2 चेंडूमध्ये खर्च केलेत आणि एक लेग बाईटची आपल्याला तिथे धाव मिळाली. ओके 5 वाईड 1 षटकार 1 लेग बाईज. आता मात्र हेमंत पालकर कनेक्टिंग प्रॉपर आहे. लेग साईडला टुवर्ड्स द बॉल ट्रॅव्हल करतोय 4 धावांसाठी चौकार. आता मात्र काय घडतंय 69 धावसंख्या धावफलकावर पाहतोय. जबरदस्त बॅटिंग होते हेमंत पालकर या पूर्ण स्पर्धेमध्ये थोडंसं सरप्रायझिंग क्रिकेट पाहायला मिळालं कारण गेल्या 3 वर्षापासून हेमंत स्ट्रगल करत होता. मात्र त्याने 3 वर्षाचं पूर्ण काम या एकच लीगमध्ये करण्याचं काम करतोय. ही 3री मॅच खेळतोय. षटकार दिलेला आहे ऑलरेडी. षटकार दिलेला आहे दादा. स्कोर 69 आणि हा चौकार मिसफिल्डिंगचा चौकार 70 झाले बोलवते ते. 1 मिनिट परत चेक करतो दादा. या 4 वाढून घे. मात्र खूप महागडी ओव्हर अशी आपल्याला पाहायला मिळाली संतोष भोईर आणि सुभाष ठाकूर याच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने उमेश आणि निलेशने चांगला आपण खेळ पाहिला होता. याच दरम्यान शिवांश 11 टेंबोडे वर्सेस विहान खाडेकर वलप या संघाच्या
कर्णधार आणि नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोघांना मी आमंत्रित करतो आहे. त्याचबरोबर के कडव साहेब आमचे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभाचे आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. एक जबरदस्त सिनियर व्यक्तिमत्व आणि टेंबोडे संघाला नेहमी त्यांचा सपोर्ट असायचा. की जेव्हा मी यंग होतो तेव्हा के कडव साहेब कंटिन्युअसली टेंबोडे संघाला पॅकिंग करायचे आणि तेच के कडव साहेब आपण स्टेजवर पाहतोय. त्याच्या शुभाचे आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. दोन्ही संघाचे कर्णधार माझ्या समवेत आहेत. निवृत्ती भोईर आणि रुपेश उलवेकर दोघेही फिटनेसमध्ये जबरदस्त कर्णधार आपण पाहतोय. हेड्स इज अ कॉल. काय आहे खाली टेल टेल काय निर्णय असेल सर? नक्की क्षेत्ररक्षण असणार. आणि तुमचं काय काय म्हणणं सर? टॉस जिंकलं काय निर्णय असतं? आम्ही बॅटिंगच घेतली असती. आम्हाला बॅटिंग हॅलो. तर प्रीतम पाटील तुमच्या समेत एक आमचे मामा आहेत दत्ता भगत. एक नांदगाववरून बुलंद करतात आणि नेहमीच तुमच्या विभागामध्ये अग्रेसर असतात. आणि आत्तापर्यंत 50 अबव यांचं वय आहे, परंतु फिटनेसकडे पाहिलं तर असं वाटतं की तरुणाला पण लाजवेल अशी त्यांची फलंदाजी गोलंदाजी. काय म्हणा त्यांच्याबद्दल? मला वाटतं दत्ता भगत यांना कोणी दत्ता भगत यांच्यावर जेवढं प्रेम या विभागाने टाकलं तेवढं कोणत्याही मला वाटतं विभागाने कधीच टाकलं नसेल. त्यांच्या पूर्ण क्रिकेट करिअरमध्ये या पूर्ण 8 ते 10 गावं जी आहेत या 10 गावांनी दत्ता भगत यांना आपलंच मानलेलं आहेत आणि कंटिन्युअसली 5 वर्ष दत्ता भगत आमच्यासोबत खेळतात आणि आता एक परिवार झाला आहे. दत्ता भगत आमच्या परिवाराचा एक आधारस्तंभ म्हणू शकतं. कारण एक सिनियर प्लेअर आहेत. नंदू घरत असतील, दत्ता भगत असतील आणि पाले बुद्रुकचे आमचे जावई पण आहेत. त्यामुळे तो एक वेगळं नातं आहे आणि आमचं दोघांचं वेगळं नातं आहे त्याबद्दल सिनियर आणि ज्युनियरचं. हॅलो. तर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. आता आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. तर ऐकूया हॅलो. तर आपण पाहतोय ज्यांची रायगड ग्रामीण 40+ उपाध्यक्षपदी निवड झाली आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे नावड्याचे एक दमदार व्यक्तिमत्व असणाऱ्या आणि माजी क्रिकेटर सन्माननीय KD उर्फ कृष्णा शेळके साहेबांचं इथे शुभ आगमन झालं. त्यांचंसुद्धा सहर्षे स्वागत आहे. तसेच आपले हिमांशू इंटरप्राइजेसचे सन्माननीय रविदादा भोईर यांचंसुद्धा या मंचावरती सहर्षे स्वागत आहे. रायगड समाजक असोसिएशनचा एक ₹1,000 लाभिलेद्वारे त्याचा मेनू गेला गगनावरी. रायगड समाजक असोसिएशनला एक आपली बाजू मांडणारे आणि सर्वांना भावाप्रमाणे मानणारे हिमांशू एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वार आणि ज्यांच्या माध्यमातून रायगड ठाणा प्रीमियर लीग तुमच्या भेटीला येईल असे आमचे मित्र रवींद्रजी भोईर कोलवाडी यांचं आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्याकडून आपल्याला स्पोर्ट्स सायकल सुद्धा इथे बहाल केलेले आहे. त्यांचं खूप खूप आभारी आहे. आपण स्पोर्ट्स सायकल इथे उपलब्ध केले. त्याचे ट्रायल्स रुपेश उलवेकर घेत आहेत सध्या मैदानावर. कारण आपल्याला ती बाईक आपल्याला ती सायकल इथे बहाल करायचे द्यायचे ते ट्रायल घेणं गरजेचं आहे. ती ऑन रोड चालते की नाही हे पाहणं गरजेचं आहे आणि त्याची ट्रायल रुपेश उलवेकर सध्या मैदानावर फेरफटका मारून ते घेत आहेत. ज्यावेळेला कोलवाडी गावामध्ये एक सुवर्ण हिरा जन्माला आला त्यावेळेला आई वडिलांना पण एक चांगला असा आनंद झाला की रवींद्र भोईरच्या नावाने एक तेजस्वी हिरा जन्माला आला आणि शून्यातून विश्व निर्माण करणारा हा माणूस काही नव्हतं स्वतःजवळ. त्याच्यामध्ये एक गाडीच्या आज मात्र अफाट गाड्या झाल्यात.
आणि हिमांशी एंटरप्राइजेस हे नाव हे मात्र नक्कीच मेहनतीची पराकाष्ठा. कारण कष्ट करा, कष्ट केल्यानंतर आपल्याला जी मेहनत घेतो त्याचं फल नक्कीच मिळते. ते रविदादा भोईरांनी दाखवलेलं आहे. आपण कष्ट करतो परंतु कष्ट करून वाया घालवतो. रविदादांचं तसं नाही आहे. जे कष्ट करतात त्या पैशातनं येणारा पैसा कुठेतरी आणखी लावतात आणि त्याच्यामुळे नक्कीच त्यांच्या या संपूर्ण व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारची भर पडत असते. आणि कुठेही स्पर्धा असू द्या, टोटल टुर्नामेंटमध्ये या गावाचं नाव आणि त्याला भावाप्रमाणे जीवाला जीव देणारा मित्र प्रीतमजी पाटील मिळाला आहे. आणि टोटल टुर्नामेंटमध्ये हिमांशी एंटरप्राइजेसची एंट्री कुठे ना कुठे पडतोयच आणि त्याचं एक प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय. आणि आम्हाला या रायगड सामाजिक असोसिएशनमध्ये घेण्याचं मात्र मनस्तुभा जर कोणी मिळवला असेल तर अध्यक्ष संदीपजी पाटील आणि रवींद्र भोईर यांचं मी मनाच्या अंतकरणापासून कौतुक करतो. तसेच सल्लागार विश्वनाथ शेठ मस्कर आपलं सहर्ष स्वागत. आता मात्र पहिलं सत्र संपलंय. दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात झाली तर मात्र बघूया ज्याने धावा दिल्यात त्या मात्र कशा प्रकारे वसूल होणार आणि कोण कोणावर मात करणार पाहायला मिळेल. या चिडोला पाहतो आपण गुड मॉर्निंग 40+ मास्टर आयोजित आदय वलग विभागाचा हा दिमागदार सोहळा. शॉटपेट चेंडू आणि आता मात्र चेंडू मात्र भिरकावून दिलाय. कर्पण क्षेत्रामध्ये आलाय हा दमदार पहिला चौका. सुरुवात मात्र जबरदस्त आहे. आणि आपण पाहिलं मगाशी हेमंतजी पालकर सर जबरदस्त फलंदाजी. संतोष पाटील पुन्हा एकदा जोरदार प्रहार बघूया. पुन्हा एकदा चेंडू सीमापार A1 क्वालिटीचा बँडेड षटकार तर पाहायला मिळालंय. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळ. दर्जा मात्र पहिल्या षटकामध्ये जशा धावा उभारल्या होत्या वरवली संघाने त्याचा मात्र इटक्या जेव्हा पत्तरसे देताना पाहायला मिळतात. त्याच्यानंतर सामना आपल्याला भेटीला येईल. एका बाजूला निवृत्ती दादा तर दुसऱ्या बाजूला रुपेशजी. आपले पनवेल तालुका युवक काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष हेमराजजी म्हात्रे साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालं आहे. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. सन्मान्य आदरणीय श्री दमदार गायक गीतकार संगीतकार आणि उत्कृष्ट समालोचक सत्यवानजी म्हात्रे साहेबांचं आगमन. पुढचा चेंडू जोरदार सत्यवान म्हात्रे साहेबांचं स्वागत होतोय. षटकाच्या सहाय्याने 6 धावेने संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकली. स्कोर कार्डवर स्कोर झालाय 16 धावा. जबरदस्त सुरुवात. त्याचबरोबर आमचे सन्माननीय एक उत्कृष्ट दमदार समालोचक आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे सल्लागार सन्माननीय तसेच आपले सन्माननीय सत्यवानजी म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झाले. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आणि आपण जर षटकाराची हॅट्रिक केली तर आमचे शिर्डी ग्रुपचे रुपेश उलवेकर यांच्याकडे आलोचना आलेले आहे. शिर्डी ग्रुपकडून आपल्याला 500 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे षटकाराची हॅट्रिक केली तर. तसे हिमांशी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा रवींद्र दादा यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये. नक्कीच कुठलीही हॅट्रिक असो, षटकारची हॅट्रिक असो, ती चौकाराची असो किंवा विकेटची असो, तर विकेटच्या प्रत्येक हॅट्रिकसाठी शिर्डी ग्रुपकडनं 500 रुपयाचं बक्षीस इथे आज दिवसभर रुपेश दादा दिवसभर असणार आहे ना, दिवसभर लावलेले आहे. याचा सर्व खेळाडूंनी आपली याची दक्षता घ्यायची आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. फलंदाज मात्र बीट होतोय. जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. अप्रतिम स्पर्धा मेगा फायनलचा दिवस. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना. धाबांचा मात्र पाऊस पाडलाय. अप्रतिम स्कोर उभा केलाय. टार्गेट मात्र सेट करावं लागेल. सुरुवात मात्र चांगली होतोय आणि खेळपट्टी अतिशय अनुकूल आल्याला पिचचा रिपोर्ट घेतला. जबरदस्त खेळपट्टी, अप्रतिम मैदान, दैविध्यमान आयोजन, 2 दिवसीय चालणारी स्पर्धा, सुंदरशी स्पर्धा आपण पाहतोय. आपल्या भेटीला आली लीग फॉर्मॅट. षटकातील पुढचा चेंडू. शॉटपिट चेंडू पुन्हा एकदा क्लिक केलंय
आणि चेंडू जातो क्षेत्ररक्षकाला पाहावं लागतं चेंडूकडे आणि पाहता पाहता अप्रतिम इफेक्ट लावल्यापर्यंत चेंडू जातोय 4 धाब्यांसाठी आलाय चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या चौकार लागतोय ती मात्र सुमित इलेवन पडगे 20 धावा. त्याचबरोबर आपण ही स्पर्धा पाहतो. या स्पर्धेसाठी अतिशय चांगल्या प्रकारे सहभाग संपन्न होणं गरजेचं आहे. प्रत्येकाचा पंचांचा काय हॉलिंडर्स जे काही खेळाडू ज्यांचा खेळ नाही आहे त्या हॉलिंडर्सला विनंती आहे आपण सर्वांची स्पर्धा आहे. आपले जरी संघ खेळत नसेल तर आपण हॉलिंडरचं काम करायचं आहे कारण प्रत्येकाने सहभाग नोंदवणं त्याच्यात आपण सपोर्ट करायचा आहे. जे एखादा चेंडू जर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तर आपण तो लगेचच आणून द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण स्पर्धा पाहतो. 30 चेंडूमध्ये 74 बनवायच्या होत्या. आता मात्र समीकरण असं आहे की 24 चेंडू आणि 54 धावांची गरज. हां पॅव्हेलियनमध्ये जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे की आपण तिथून आवाज द्यायचा नाही. खेळाडूंना प्लीज आपण डिस्टर्ब करू नका. सुमित इलेवन पडगे आपण पॅव्हेलियनमध्ये बसलेला आहात. आपल्याला विनंती आहे नंबर त्याची विनंती आहे. पहा खेळाडू सर्व आपलेच आहेत. आपण मजा हाऊस टिंगल टवाली करा पण जर खेळत असताना त्या खेळाडूला कुठल्याही प्रकारचे आपण त्याची टिंगल वगैरे करू नका याची आपण दक्षता घ्या. सर्व आपण एकजुटीने खेळतोय. धन्यवाद. ओटो सागर. 24 चेंडू 54 धावांची गरज असताना सूर्यकाशी गोलंदाजी पाहायला मिळतोय. ऑलराऊंडर परफॉर्मन्स हेमंतजी पालकर यांच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं सांगित दुसरे षटक. किशोर भोपे यांनी काल 19 चेंडूमध्ये 62 धावांचं योगदान दिलंय असं सुधीर अगलावे आम्हाला उत्कृष्ट अशी माहिती पुरवतात. गोलंदाजी मात्र अप्रतिम पाहायला मिळतोय. ज्यांच्या आवाजामध्ये आहे शान आणि ते आहे वलवलीचा मान असे आमचे मित्र सत्यवानजी म्हात्रे साहेब यांचं सरच स्वागत. भजनी भंडार पुढचा चेंडू या षटकातील पाहायला मिळतो. हेमंतजी पालकर सरांचा पुन्हा एकदा चेंडू ऑफस्टम्पच्या अतिशय बाहेरून जाणार हरचंद्र फडके सरांचा इशारा आला की श्वर मारा पाहायला मिळतोय. अबंत धावसंख्येवर स्कोर कार्डवर स्कोर हल्ला आहे. धावसंख्या 21. पुन्हा एकदा जोरदार प्रहार बघूया. झेल होण्याचा संभव आहे आणि यष्टीरक्षक गॅदर करतोय झेल आणि मिळतोय पहिली सफलता. मोठा मासा घालायला लागला. त्याच्यानंतर पाहिलं तरी स्पर्धा आहे. या स्पर्धेला अतिशय चांगला सहभाग संपन्न होणं गरजेचं आहे आणि आपण पाहतो की परगेगावचे उत्कृष्ट व्यक्तिमत्व ज्यांची भावी नगरसेवक म्हणून गणना केली जाते ते सन्माननीय योगेश शेठ बाबूशेठ भोईर यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 3000 रुपयाचं डोनेशन प्राप्त झालं. त्यांचं खूप खूप आभारी आहे. त्याच्यानंतर नेवाले गावचे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व असणारे सन्माननीय विश्वासदादा उर्फ पिंट्या काथारा यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5000 रुपयाचं डोनेशन प्राप्त झालं. त्यांचंसुद्धा खूप खूप आभारी आहे. आणि त्याच्यानंतर पाहिलं तर सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय विष्णुशेठ जोशी पडघे यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2500 रुपये जमा झालेत. त्यांचंसुद्धा खूप खूप आभारी आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतो आहे. दरम्यान पुन्हा एकदा हेमंतजी पालकर सांगा पुढचा चेंडू. दॅट्स व्हेरी गुड. परंतु पंच पुन्हा एकदा आमच्याकडे बोललेत. स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. फलंदाज मात्र तंत्र सुद्धा आहेत सुमित इलेवन पडगे संघाचे. अजूनपर्यंत काही दडलेलं नाही. कोणी हारला नाही कोणी जिंकला नाही कारण शर्यत अजूनपर्यंत संपलं नाही. मी अजून थांबलो नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेखरित्या खेळून काढला. क्षेत्ररक्षक वेगाने तो चेंडूवर येणार. सुंदर फेट लावलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण दर्जेदार क्षेत्ररक्षण शेवटपर्यंत झुंज दिले चेंडूवर आणि आता मात्र यशस्वी. संघाची धावसंख्या धबकार लागतोय ती मात्र 23 धावा. 1-23 सुमित इलेवन पडगे अगेन्स्ट त्रिवेणी 11 वलवली संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना. षटकार पुढचा चेंडू क्षेत्र निवडलं. क्षेत्ररक्षक नाही तिकडं आणि चेंडू
आलाय 55 इशारा 4 धावेचा चौकार. वलवली संघाचा एक उत्कृष्ट मास्टर माइंड खेळाडू मुकेशजी शिरटकर यांचं आगमन सहर्ष स्वागत. षटकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय. हेमंतजी पालकर सरांचा पुढचा चेंडू. सुभाष ठाकूरसाठी चेंडू भरतोय. चेंडू शरीराचा प्रचंड वेध घेतोय. फलंदाजाच्या शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि आता मात्र षटक संपलेलं आहे. धावसंख्या 1 गडी बाद. सुमित 11 पडगे. पाहायला गेलं तर स्कोअर कार्डवर स्कोअर झाला. सुधीरजी अगलावे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 27 धावा. दमदार सुरुवात. दैविध्यमान आयोजन. तर आपण पाहतो या ग्राउंडवर ज्यांचं बॅनर तर मात्र वलभगावचे दमदार व्यक्तिमत्व भोलानाथ शेठ पाटील, सूर्यकांतजी म्हस्कर, प्रकाश शेठ भगत, विकास शेठ घरत, सचिन शेठ भोईर, अशोक शेठ भोईर, योगेश शेठ भोईर, रवींद्र पाटील सर्वांचे लागलेले बॅनर्स आपण पाहतोय. प्रभुदास अण्णा भोईर. धावसंख्या धापरकर लागली ती मात्र 27 धावा. स्कोअर कार्ड मात्र सुरुवात मात्र चांगली आहे. परंतु पाहूया या सामन्यामधला दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्यामधला विजयाचा शिल्पकार कोण होतोय. 18 चेंडू 47 समीकरण. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. 18 चेंडू 47 की गरज असताना गोंदाच्या उंबरठ्यावर गोलंदाज आलाय प्रवीण कुमार. जबरदस्त गोलंदाजी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल. 30 या सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. षटकातील पुढचा चेंडू. स्लो डिलिव्हरी. पुन्हा एकदा चेंडू घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येणार. हेमंतजी पालकर सर चेंडूच्या मागे येतात. सुंदर पुढचा चेंडू आला कार्पेट. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक वेगाने येतो चेंडूवर. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होतं कारण मैदान अतिशय सुंदर बनवलंय. इंटरनॅशनल क्रिकेट सारखं मैदान पाहायला मिळतोय. कुठेही जंप मारा काही लागणार नाही असं दैविध्यमान मैदान आणि देखणं असं आयोजन. पुन्हा एकदा झेल उडालाय आणि झेल खाली प्रदीप यांनी सुंदर असा झेल घेतलाय. O2 सत्यवानजी मात्र. धन्यवाद. तर बघा ही पहिली मॅच होती म्हणून आपण सबस्टिट्यूट खेळाडू दिलेला आहे. आपल्याकडे 12 पॅकरला विनंती आहे आपण आपल्या 12 खेळाडूंना फोन करा. पहिली मॅच होती म्हणून आपण एक सबस्टिट्यूट खेळाडू त्रिवेणी संघाला आपण दिलेला आहे. तर सर्वांना विनंती आहे आपल्या खेळाडूंना आपण बोलवा. नसेल तर तेवढ्या खेळाडूंनी तुम्ही मॅच खेळा. आणि बघा पॅकरांना विनंती आहे जे खेळाडू जे सोल्ड झाले जे प्रत्येकाच्या टीममध्ये गेलेत ते खेळाडू जर इथे आले नसतील तर त्यांना पुढच्या वर्षी कॉल करा आणि आपले खेळाडू बोलवून घ्या. नसेल तर जेवढे खेळाडू आले असतील ना तेवढे खेळाडूमध्ये खेळा आपण. नाही जो खेळाडू या लीगमध्ये उपस्थित निवड झाले आणि तो खेळाडू इथं उपस्थित राहिला नाही आहे त्याने पुढच्या वर्षी खेळायला येऊच नका इथे. हां त्याला 2 वर्षी या लीगमध्ये बंदी असेल. आणि जे खेळाडू आहेत बघा विनंती असणार आहे थोडंसं लाईव्ह मूट करणं. मध्ये बनवायचे.
हॅलो हॅलो माईक चेक. एकतीस 11 चेंडू आणि 43 समीकरण. पुढे सरसावून चेंडू खेळून काढला. बघूया झेल होते की आणि सूर्याचं किरण डोल्यावर आल्या कारणामुळे झेल मात्र ड्रॉप होते. 55 इशारा आलाय 4 धावेचा. चौकार संघाची धावसंख्या पुढे सरकतोय 35 धावा धापलकावर. 10 चेंडू 39ची गरज. सामना दोन्ही संघाच्या बाजूने तीव्रच महत्वाचा आहे. तर पाहूया महेंद्र यांचा पुढचा चेंडू. सुभाष ठाकूर अप्रतिम प्रयत्न मात्र चांगले आहेत. पंच आमच्याकडे बोललेत. स्वेर मारा हरिचंद्र सरांचा आलाय. सुरेख सुरुवात. टार्गेट मात्र भलं मोठं सेट केलं होतं वडवली टीमने. त्या टार्गेटवर मात्र मात करत असताना पाहायला मिळतात. आता मात्र येणारे चेंडू 10 आणि 38ची गरज. पुढे ससावून अरंद कार्पेट चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्रक्षेत्र धडपडतोय मात्र इथे मात्र बघा धोका होऊ शकतोय. परंतु फेकी उशिरानं आल्या कारणामुळे सुरक्षित फलंदाज आपल्या क्रीजमध्ये पाहायला मिळतोय सुभाष ठाकूर. नऊ चेंडू 36ची गरज. 9 चेंडू आणि कंपल्सरी चषकमध्ये 36 धावांची गरज. अप्रतिम आयोजन, सुंदर स्पर्धा, सुंदर लाईव्ह टेलिकास्ट. पुढचा चेंडू स्वीप केला आणि चेंडू मात्र पाहायला मिळतोय. फक्त टायमिंग गेज केले. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात पळतात आणि चेंडू गाठतोय सीमारेषेच्या वेध पाहायला मिळालाय. हा चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली. धापलकार स्कोर झालाय तो मात्र आतापर्यंत पाहायला गेलं तर 42. येणारे 8 चेंडू आणि 32ची गरज. पाहूया आता निवृत्ती सरांची फलंदाजी पाहायला मिळेल आपल्याला या मैदानावर. दमदार खेळ, दमदार क्रिकेटचं आयोजन आणि एका बाजूला अध्यक्ष रुपेशजी उलवेकर यांची फलंदाजी. सत्यवान दादा नाही केले का अजूनपर्यंत? दहशत आहे. डावखोरा फलंदाज नेहमीच घातक असतो प्रीतम पाटील. आवाजामध्ये हो. नावात त्याच्या लय बोलबाला प्रीतम पाटील पडगेवाला. गाणं बघा तुम्ही रेकॉर्डिंग करा ना. पुढचा चेंडू बघा. प्रयत्न चांगले चालू आहेत सुमित पडगे संघाकडनं. एक दरबांतर मात्र दुहेरीमध्ये पाहायला मिळतोय. 2 धाब्याने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय सुमित 11 पडगे संघाची. 44. 7 चेंडू 30 समीकरण. 7 चेंडू 30 धावांची गरज. 15 चेंडू मध्ये 39 धावसंख्येवर खेळतोय. नॉट आउट पारी करणारा षटकार चौकारांचा बेताज बादशाह सुभाष ठाकूर. ठाकूर 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 ठाकूर. कोण सामना खेचून आणणार, कोण आपली बाजी लावणार पाहायला मिळेल. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. महेंद्र पाटीलचा चेंडू मात्र इथे मात्र प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे. शेवटच्या क्षणाला मात्र प्रदीप पाटील होते क्षेत्ररक्षक आणि आमचे चेक करतात इथे माऊली प्रसाद लाईव्हच्या माध्यमातून. झेल मात्र जबरदस्त कॅरी केलाय. वंद पाहतात सर्व.
काय टेन्शन घेऊ नका, मी असल्यावर टेन्शन नाही घ्यायचं. सेफ आहे. अप्रतिम क्षेत्रक्षण, देविद्यमान क्षेत्रक्षण पाहायला मिळालंय. ज्यांना मला राजेजी कांतारा सर म्हणाले की जसा बकासूर तसा हा वलवलीचा बकासूर प्रदीप पाटील. जबरदस्त आपलातून क्षेत्रक्षण, ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावसंख्या दबकर लागतोय 45. तर आता मात्र येणारे चेंडू असतील 6 आणि 29 धावांची गरज. 6 चेंडू 29 ची गरज आणि गोलंदाज मात्र आपण पाहतो गणेश मात्रे. हॅलो. तर याच वेळी आमचे एक दमदार व्यक्तिमत्व पालेबुद्रुक गावचे आमचे सन्माननीय उद्योगपती सन्माननीय नरेशजी फडके, विद्यमान माजी सरपंच पालेबुद्रुक यांचं या मंचावरती सहर्ष आगमन झालं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. 6 चेंडू 29 ची गरज. पुढचा चेंडू बघूया. गणेश गोलंदाज. पहिला चेंडू पंचांचा खरा चेंडू शरा अवंत धावसंख्येत भर. आता मात्र 6 चेंडू आणि 28 ची गरज. 6 चेंडू 28 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. गोलंदाजांवर आक्षेप घेतलाय. तर पाहूया काय होणार, काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 28 ची गरज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी, गती परिवर्तन, व्हेरिएशन बदललं, गती कमी केली, चेंडू जातो निर्धाव. 5 चेंडू 28 ची गरज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अप्रतिम खेळ पाहायला मिळतात, दर्जेदार खेळ, देविद्यमान आयोजन, सुंदर स्पर्धा. आत्ता मात्र 4 चेंडू 28 ची गरज. बघा काय प्लेसमेंट आहे, काय गोलंदाजी होतोय. अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय, दर्जेदार गोलंदाजी गणेश मात्रे. पुढे ससावून चेंडू खेळून काढलाय. सुभाष ठाकूरच्या बॅटमधून चेंडू येतोय, उशिरानं आला हा षटकार. 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. स्कोअर गार्डवर स्कोअर लागलाय तो मात्र. आता मात्र येणारे चेंडू असतील 52 धावा धावफलकावर लागल्यात. 2 चेंडू 22 ची गरज. आणि हा चेंडू सीमा पार षटकार. हॅलो. तर चला नेक्स्ट मॅच विहान खाडेकर 11 वलप तसेच शिवांश 11 टेंभोडे. आपण शिवांश 11 टेंभोडे. तर सुभाष ठाकूरचे इथे मात्र 50 कंप्लीट झालेले आहे. आपली बॅट वरती करा. अप्रतिम खेळ पाहायला मिळाला सुभाष ठाकूरच्या माध्यमातून. 50 धावा पूर्ण केल्यात आपल्या वैयक्तिक. सुभाष ठाकूर आपली बॅट वर करा प्लीज, सलामी द्या, धन्यवाद. एक बॉल आणि ते मात्र त्रिवेणी 11 वलवली संघ या दुसऱ्या दिवसामध्ये पहिला सामना विन झालाय. आपल्या हार्दिक लगातार लीग मॅच मध्ये 3 सामने जिंकलेले आहेत. हार्दिक अभिनंदन. आणि सुमित 11 संघाला सुद्धा हार्दिक अभिनंदन. तर पुढील सामना
टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल तर आमच्यापर्यंत कळवा प्लीज. शिवांश 11 टेंबोडे संघ आपला निर्णय काय आहे? तर चला नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल. विहान 11 खाडेकर आपण वलप, आपण त्याच्यानंतर शिवांश 11 टेंबोडे आपण ताबडतोब